नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये। तर इथे हळदीचं डेकोरेशनवरनं तुम्हाला कळलंच असेल की हा व्लॉग आपला हळदीचा होणार आहे। तर हळद म्हणजे ती म्हणजे कुणाची, तर हळद आहे ते नेहाची। तर आता नेहा म्हणजे कोण, जर ज्यांनी कोणी केळवणचा नेहाचा व्लॉग बघितला असेल तर त्यांना लक्षात आलं असेल की आज आहे नेहाची हळद। तर इथे डेकोरेशन चालू होतं। नेहा झाली रेडी? कुठे नेहा? छान दिसते नेहा। ही नेहा निकिता, नेहाची आत्ते बहीण है ना। फोटो काढू आपण। तर बघू शकता अशा प्रकारे मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि नेहा बसलेली आहे। सिंपल तिच्या मम्मीनेच तिचा मेकअप केलेला होता, जास्त तिने बाहेर केलेला नव्हता हळदीच्या दिवशी। तर तिच्या मम्मीनेच तिला साडी वेअर करून दिली होती, अशी नॉर्मल आपली घागरा पॅटर्न टाईप। तर अशा प्रकारे मस्त असं सगळेजण छान असा हळदीचा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी आलेले आहेत। आम्ही सुद्धा हसी मजाक चालू होता आमचा सगळ्यांचा। तर इथं ताट त्यांनी उलटं ठेवलं होतं हळदीचं, तर त्याच्यामुळेच आम्ही हसत होतो। आणि त्याचबरोबर तिचं आता सुरुवातीला फोटो सेशन चालू होतं। कसं होतं नंतर एकदा चेहऱ्याला लागली की फोटो छान येत नाही नंतर, तर त्यासाठीच तिचं आधी फोटो सेशन करून घेतलं। आणि बघू शकता तिच्या चेहऱ्यावरची स्माईल। छान वाटतंय, छान वाटतंय, छान वाटतंय, छान दिसतंय। इथे नवरीचा जो साज आहे ना तो नथीशिवाय अपूर्ण आहे आणि फोटो सुद्धा छान येत नाहीत। मग तर तिच्या काकूने तिला नथ दिली घालण्यासाठी आणि तिने ती घालून घेतली आणि त्यावर सुद्धा तिने छान असे फोटो वगैरे शूट केले।
तर इथे असं झालं होतं की तिच्या फ्रेंडने तिच्या पूर्ण चेहऱ्यावर हळद लावली होती, अक्षरशः डोळ्यात सुद्धा गेली होती. आणि मी तिला ओल्या कपड्याने तिच्या नॅपकिनने छान अशी पुसून दिली आणि तिला हळदी कुंकू लावून तिला हळद लावली. आणि त्यानंतर मग आम्ही मस्त, ही आहे माझी फ्रेंड, तर आम्ही छान असा हळदचं फंक्शन जो आहे तो मस्त एन्जॉय केला. सगळ्यांनी एकमेकीला छान अशी हळद लावली, फोटोज वगैरे क्लिक केले, तर खूप छान असा एन्जॉय झाला. नेहाची हळद खरंच खूप छान एक आठवण राहिली नेहाच्या हळदीची. मस्त असं सेलिब्रेट झालं. मला सुद्धा ही आहे संस्कृती, हिने सुद्धा मला फार चेहऱ्याला हळद लावून दिली होती पूर्ण. आणि इथं आम्ही मस्त असा एन्जॉय केला. आणि माझा शिवा आला होता. मम्मी, मला वाटलं ती मला हळद लावायला आली, पण तिने काय केलं, माझ्या गालावरची हळद ती काढत होती. तर खूप हसलो आम्ही. आणि त्यानंतर आमच्या चालू होत्या गप्पा वगैरे, मस्त हळदचं फंक्शन एन्जॉय केला. तर इथं चाललं होतं माझ्याच चेहऱ्यावरचं हळद लावायचं काम चाललं होतं सगळ्यांचं. तर असं फोटो क्लिक केले एकमेकीच्या गालावर हात लावून, तर मस्त असा एन्जॉय झाला. तर इथं मी बोलत होते आमच्या इथल्या वर्षाताईला. तर वर्षाताई म्हणजेच कोण, तर हे आहे नवरीची आई, म्हणजेच की वरमाई. तर नवरी मुलीची आई आहे, वर्षाताई आहे आमची. तर आम्ही त्यांना हळद नाही लावणार, म्हणजे असं होणारच नाही. तर त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही छान असं हळद खेळलो आणि त्यांच्यावर फोटो वगैरे छान असे क्लिक केले मस्त. तर आता वरमाईला हळद लावून झालेली आहे. तर आता दुसरी बारी म्हणजे आहेच की नवरी मुलीच्या भावाची. तर त्याला मी आवाज देत होते, म्हणलं इकडे. तर हा आहे आमचा स्मितेश, तर हा आहे नवरी मुलीचा भाऊ. तर म्हटलं याला कसं सोडायचं, आता याचा नेक्स्ट नंबर आहे, तर त्याला सुद्धा हळद लावलेली आहे. तर याला मी ते म्हणत होते नेक्स्ट नंबर, म्हटलं तुझा आहे. आता वर्षाताई सुद्धा बघून हसत होत्या. तर म्हटलं नेक्स्ट नंबर तुझा आहे, म्हटलं तुझ्या लग्नामध्ये म्हटलं चांगला धमाका पाहिजे, म्हटलं आपल्याला जोरात पाहिजे, असं मी त्याला म्हणत होते. तर इथे आली इमोशनल करून देणारी जी वेळ असते ती आलेली आहे. आणि खरंच सांगू, आता हे नाही नवरी मुलीचे वडील, तर ते तिला म्हणत होते देऊ का फटका. पण कसं असतं, नवरी मुलगी जी असते ना, ती बापाची खूप लाडकी असते. तर तिला खूप रडू आलं आजपर्यंत. जसं आम्ही नेहाला बघत आले लहानपणापासून, तर तिच्या पप्पांनी आजपर्यंत तिला मोठा आवाज करून कधी ओरडलं नाही. म्हणजे इतकी ती गुणाची आहे, म्हणजे तिला अजूनपर्यंत तिला कधी त्यांनी ओरडलं नाही आणि ती वागली सुद्धा नाही तशी. तिला हा जो क्षण होता ना, खरंच मी व्हिडिओ काढता काढता मी सुद्धा खूप रडले माहिती का. मला रडू फार पटकन येतं, म्हणजे आसू मला पटकन येतात, मला बघितलं जात नाही. आणि नेहाच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर नेहा आता शेजारचीच आणि एकदम जवळची, जसं तुम्ही बघितलंच आमचं इथलं, तर खूप जवळचे असल्यामुळे मला असंच कंट्रोल होत नव्हते. तर मी व्हिडिओ काढता काढता अतिशय रडले, मी खूप रडले. आणि त्यानंतर तिच्या भावाने सुद्धा तिला हळद लावली आणि तेव्हासुद्धा ती खूप इमोशनल झाली, कारण की हे दोघंच आहेत बहीण भाऊ, दुसरं नाही यांना. तर खूप इमोशनल झाली भावाजवळ. तर हे म्हणजे आपण ह्या टायमिंगला काहीच बोलू शकत नाही, कारण की ही जी वेळ असते ना, खरंच खूप वेगळी असते. एक ती नवरीलाच माहिती असते, नवरीच्या आई वडिलांना, नवरीच्या भावाला किंवा बहिणीला. तर तो तिला छेडत होता, तर तिला मारलं तिने. तर त्यानंतर हे जे मुलं आहेत तर ते तिच्या काकांचे आहेत. तर काकांची मुलं ते सुद्धा म्हणजे प्रत्येक मुलाला, ती अशी लहान मुलं असू दे, ते खूप जीव लावते. तिचं बोलणंच खूप प्रेमळ आहे, स्वभावच तिचा खूप म्हणजे वेगळा आहे. सगळ्यांनी, तिच्या संपूर्ण फॅमिलीने तिला हळद लावली आणि अशा प्रकारे तिचा मस्त असा हळदीचा प्रोग्राम जो आहे तो सेलिब्रेट झाला. आणि त्यानंतर ही तिचे काका आहेत, काकांनी सुद्धा तिला छान हळद लावली आणि तिने सुद्धा काकांना हळद लावली. आणि त्यानंतर इथे तिचे काका काकू आणि तिचे मम्मी पप्पा, तर त्यांनी सुद्धा तिच्यावर अशा प्रकारे मस्त असा फोटोशूट केला. आणि त्यानंतर हे आहेत तिचे आजी आजोबा, तर तिचे पप्पांचे आई वडील, तर त्यांनी सुद्धा तिला हळद लावताना फोटो वगैरे क्लिक केला.
आणि त्यानंतर इथं मी इतकी हसत होते कारण की इथं एक किस्सा झाला होता की सगळे म्हणत होते, हे चिडवत होते की जास्त गर्दी करू नये, तर प्रत्येकांना फोटो काढण्यास चान्स मिळेल, तर त्यामुळे जास्त सगळ्यांनी गर्दी करू नका असं म्हणून त्यांनी सगळ्यांना फार हसवलं. आणि त्यानंतर मग सगळ्यांचे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही दोघं आलो नेहाला हळद लावण्यासाठी आणि तिला खूप खूप अशा शुभेच्छा दिल्या तिच्या नवीन प्रवासासाठी. आणि तिला म्हटलं नेहमी अशी खुश राहा, हॅपी राहा. तर इथे हे शोधत होते वर्षाताईला, पण वर्षाताई फोटो काढण्यास बिझी होत्या, तर त्यामुळे यांनी सुरुवातीला नवरी मुलीच्या काकू आहेत त्यांनाच हळद लावली. नीताताई तर यांचं नाव आहे नीताताई, तर त्यांनाच हळद लावून दिली. पण वर्षाताई आल्या नव्हत्या कारण की त्या फोटो काढत होत्या. तर इथं माझा शिवा सुद्धा मस्त असा एन्जॉय करत होता, सारखी हळद घेत होती, मम्मी पप्पाला लावत होती, इकडं स्मितेश दादाला लावत होती, असं सगळ्यांना तिने मस्त असा एन्जॉय केला आणि तिला फार मजा येत होती. तर तिने पप्पांना सुद्धा हळद लावली. माझा गोला आहे तो गोला. मस्त एन्जॉय करत होती खरंच. आणि त्यानंतर निशाण्यावर सापडले आहेत सुधा भाऊ. तर हे आहेत सुधा भाऊ नवरीचे वडील, तर त्यांना सुद्धा यांनी भरभरून अशी हळद लावली. तर वर्षाताईला आवाज देत होतो आम्ही, खरं तर वर्षाताई भेटल्या नव्हत्या पण त्या आल्या. नाही, ही आहे नवरी मुलीची आत्या, सॉरी नवरी मुलीची आत्या आहे, त्या मुंबईला असतात. आणि वर्षाताई तिकडे समोर तुम्हाला बघू शकताय तुम्ही. तर वर्षाताई सुद्धा यांनी स्पेशली आवाज देऊन बोलून घेतलं. तर हळद काही भेटणार नाही यांना, त्याच्यामध्ये हळद घ्यायला गेले. गंमत. त्यांनी वर्षाताईला सुद्धा बापरे भरपूर अशी हळद लावली. तर भरपूर असा मस्त एन्जॉय झालेला आहे हळदीचा प्रोग्राम. त्यानंतर स्मितेशला सुद्धा हळद लावली गेली आहे. एकेकाला सोडलं नाही श्रेयाच्या बाप्पांनी, सगळ्यांना धरून धरून हळद लावली. आणि इथे त्यानंतर शेवटी आम्ही सगळ्या लेडीजनी तिच्यावर अशा प्रकारे काही फोटो वगैरे शूट केले आणि अशा प्रकारे मस्त हळद लागल्या गेली. आणि त्यानंतर आता शेवटी हळद लागल्यानंतर डान्स तर झालाच पाहिजे, तर त्यासाठी नेहाने घातलेला आहे मस्त असं गॉगल. आणि सुरुवातीला तिचं शूट करायचं होतं, तर त्यासाठी तिचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत नाचून एक शूट करायचं होता, तर तो आधी त्यांनी शूट करून घेतला. आणि आमचं चाललं होतं इथं हसी मजाक गप्पा गोष्टी, म्हणलं आपण कसा डान्स करायचा कसा नाही, तर इथं चाललं होतं आमचं. आणि इथं तिचा शूट चालू होता. आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय तर तिने, आणि डान्सला ते एक नंबर होती. तर तिचा आता डान्सवरून किस्सा एक आठवला आहे. जसं मी नवीन लग्न करून आले होते तर ती खूप लहान होती आणि जेव्हा अशी गणपती बसायचे तर मंडळाचे, तसे तिचे पप्पा, जसे श्रेयाचे पप्पा, तर तसे एक मित्रांचा ग्रुप होता, तर शिवशक्ती मित्रमंडळ ग्रुप. तर गणपती बसल्यानंतर असं छान असं डान्सचे प्रोग्राम वगैरे व्हायचे, तर नेहा त्याच्यामध्ये आवडीने भाग घ्यायची. तिला डान्स करायला फार आवडायचं, अजून सुद्धा ती खूप मस्त असा डान्स करते. तर इथे गुलाबी साडीवर मस्त तिने डान्स केला. पण काय झालं, डान्स करायला लागले, मूड मध्ये आली आणि अचानक सॉन्ग ते बंद पडलंय. ते सगळे हसायला लागले, तर आमचा डीजे वालाच बंद झाला. तर साक्षी तुम्ही बघू शकताय, साक्षीची आणि तिची एकदम मैत्री आहे. दोघींमध्ये खरं तर अंतर आहे भरपूर, 5 वर्षाचं तरी असेल, पण त्यांचा जो बॉन्ड होता ना खरंच एकमेकीला. साक्षी सुद्धा आमची इमोशनल झाली खरं तर, पण ते रेकॉर्ड झालेलं नाहीये. पण आमची साक्षी तिला इतक्या प्रेमाने बघत होती ना, एकमेकींना सगळ्या गोष्टी शेअर करणं, काही मनातल्या गोष्टी एकमेकीला सांगणं, म्हणजे सगळं काय असं ना, ए नेहा दिदी ये नेहा दिदी असं कर, येत असं कर, म्हणजे ड्रेसपासून सगळ्या गोष्टीपासून, म्हणजे त्यांच्या दोघींचा खरंच खूप छान बॉन्ड होता. त्याच्यामुळे साक्षीचे एवढे एक्झाम चालू असताना सुद्धा तिने तिचे स्नेहाचे सगळे फंक्शन अटेंड केलेत.
तर इथं मी नेहाला सांगत होते दुसरं गाणं वगैरे लावायला सांग. तर इथं साक्षी आणि नेहाचं डिस्कशन चाललेलं होतं. तर नेहाला तिच्या आवडीचं गाणं लावायचं होतं. तर साक्षीला माहिती आहे की नेहाला कुठलं गाणं आवडतं आणि नेहाला माहिती आहे साक्षी त्याच्यामध्ये म्हटली जस्ट वेट अँड वॉच. तर तिने तिच्या आवडीचं गाणं लावलं आणि ती फार खुश झाली आणि तिने खूप छान असा डान्स केला. तर तुम्हाला समजू शकते थोडंसं डान्सच्या याच्याने. तर BTSचं आहे ते खरं ॲक्च्युली. तर मी तर साक्षीला म्हणत होते साक्षी जा तू तिला कंपनी दे, पण आमची साक्षी नाही आली आणि इतक्या प्रेमाने तिला बघत होती. आता आपण चाललो आहोत जेवायला. हळदीचा कार्यक्रम संपलेला आहे. तर आता जेवणाची सोय केलेली आहे आमच्या इथल्या वरच्या टेरेसवर. तर चला जेवायला सगळ्यांनी. चला चला जेवायला. सगळेजण जेवायला बसलेले आहेत. तर आम्ही आमच्या टेरेसवर आहोत. तर त्या टेरेसवर सगळ्यांची जेवणं चालू आहेत. इथे बघू शकता सगळ्यांची जेवणं चालू आहेत. तर मेन्यूमध्ये आहे बिर्याणी. तर आम्ही म्हटलं चला तिकडं बसण्यापेक्षा इथं बसून घेऊ. कुठं म्हणलं आपण तिकडं बसण्यापेक्षा इथं बसून घेऊ. हो ना आपल्या टेरेसवर निवांत. बघू आता कसं कसं होतं. सबूत हे सबूत आहे नेहाच्या हळदीला आलेले सबूत. हाय करा हाय. पाटील पाटील भाऊ बघता वाटतं ब्लॉग. पाटील भाऊ बघता की ब्लॉग बघता की नाही. त्यांचा हाय बघ ना ब्लॉग बघता ना म्हणून बघा पाटील भाऊ हाय करता. अरे ते हाय बघ ना. आला बघते ना काय गे. तर इथं नेहाची हळद लागून गेल्यानंतर सगळेजण जेवायला गेले आणि इथं आमचा शोना बाबू कसा काय करतोय बघू शकताय तुम्ही. हिचं हे चालूच राहणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया परत लग्नाच्या व्लॉगमध्ये.